प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, सुवार्तेचा उगम ज्याच्यापासून आहे तो एकमात्र परमप्रधान परमेश्वर, ज्याला आपण अब्बा पिता किंवा आमच्या स्वर्गातील पित्या अशी आपण हाक मारतो, त्या देवाविषयी आपलं पवित्र शास्त्र बायबल काय म्हणतं ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपल्याला प्रश्न पडतो की देव खरंच आहे का? अनेक लोक अशी जगात आहेत ते म्हणतात की देव अस्तित्वातच नाही आणि मी देवाला मानत नाही. परंतु प्रियानो, बायबलमध्ये स्पष्टपणे प्रकट झालेला आहे, स्पष्ट शब्दात प्रकट झालेला आहे की होय, खरोखरच देव आहे. आपण पाहतो स्तोत्रसंहिताच्या 46व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देव म्हणतो, शांत रहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. काय म्हटलंय वचनात? शांत रहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. प्रियानो, खरोखरच सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देव आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो स्तोत्रसंहिताच्या 115च्या 2 वचनात म्हटलेलं आहे की आमचा देव कुठे आहे असं राष्ट्रांना का विचार पडावा. आमचा देव कुठे आहे अशा राष्ट्रातील लोकांना का विचार पडावा. आमचा देव तर स्वर्गात आहे आणि त्याला हवे तसे तो करतो. प्रियानो, देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे तसे तो करतो. आपण जर बायबलमध्ये देवाविषयीचं वर्णन वाचलं तर आपल्या विचारांच्या पलीकडे, आपल्या समजेच्या पलीकडे हा परमेश्वर, हा देव खूप मोठा आहे. आपल्याला पाहायला मिळतं यशायाने त्याच्या 66व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनात त्याचं वर्णन केलेलं आहे. तो काय म्हणतो पहा. देव असे म्हणाला, आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही, तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही, तुम्ही जागा देऊ शकणार नाही. मी स्वतःच सर्व गोष्टी निर्माण केल्या, मी घडविल्या, म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत. बघा, आपला देव किती मोठा आहे. तो प्रश्न विचारतो, तुम्ही माझ्यासाठी घर कुठे बांधाल? मीच सर्व काही निर्माण केलं आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्यामुळे आहेत. प्रियानो, जर लक्षपूर्वक आपण जर पाहिलं ह्या देवाविषयी काही जर गुण आपण पाहिले ज्याचं वर्णन पवित्र शास्त्र बायबल करतं, तर त्याच्यात पहिली सर्वात प्रथम गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की हा परमेश्वर ज्याला आपण हाक म्हणतो, ज्याला आपण जाणतो, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, तो परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे आणि त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. यिर्मयाच्या 32व्या वचनाच्या अध्यायाच्या 27व्या वचनात म्हणतो, मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया संदेष्टा होता देवाचा. तिथे असं म्हटलेलं आहे, मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया, मी परमेश्वर आहे, पृथ्वीच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही हे तुला माहीत आहे. काय म्हणतो देव यिर्मयाला की यिर्मया, पृथ्वीवरच्या सर्व मानवजातीचा देव मी आहे आणि मला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. प्रियानो, आज तुमच्या जीवनात अशा काही अशक्य गोष्टी तुम्हाला दिसतात का की ज्याच्यातून बाहेर पडणं तुम्हाला कठीण वाटतं, ज्याच्यातून सुटका होणं तुम्हाला कठीण वाटतं? कुठल्याही प्रकारची गोष्ट असू शकते ती. कदाचित कुठलं तरी वाईट सवय असेल, कसलं तरी पाप असेल, कसलं तरी आजारपण असेल, कसलं तरी दुखणं असेल, काहीतरी गोष्ट अशी असेल की ज्याच्या चक्रातनं बाहेर पडणं तुम्हाला कठीण वाटत आहे. प्रियानो, देवाचं वचन आज आपल्याला आठवण करून देतं की त्याच्यासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. दुसरी गोष्ट आपण पाहतो वचनामध्ये प्रकट झालेली आहे परमेश्वराविषयी, ती म्हणजे की आपला परमेश्वर जो आहे तो सर्वव्यापी परमेश्वर आहे, म्हणजे तो सगळीकडे उपस्थित आहे. स्तोत्रसंहिता 139 मध्ये म्हटलेलं आहे 7 ते 10 वचनात तो काय म्हणतो आपण पाहूया. मी जेथे जेथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. मी तुझ्यापासून कुठे पळू, तुझ्यापासून कुठे लांब जाऊ? मी कुठे जरी गेलो तरी तू तिकडे आहेस. देव, मी जर स्वर्गात गेलो तर तिकडे तू असतोस आणि मी जर खाली मृतलोकात गेलो तरी तिथे तू आहेस. देव, मी जर पूर्वेकडे गेलो तर जिकडे सूर्य उगवतो तिकडे तू आहेस आणि मी जर दुसरीकडे पश्चिमेकडे गेलो तिकडे तू आहेस. मी समुद्रावर गेलोस तर तिकडे देखील तू आहेस. तिथेही तुझा उजवा हात मला धरतो आणि तू मला हाताने धरून नेतोस. प्रियानो, तुम्ही आणि मी आपल्याविषयी परमेश्वराच्या वचनात असं म्हटलंय की मी कुठे देखील गेलो तरी त्याचा उजवा हात
तो मला धरून नेण्यास समर्थ आहे, तयार आहे. पण प्रश्न आहे की आपण त्या देवाला हाक मारतो का? आपण कुठे का असेना, कदाचित भारतात असू, कदाचित कुठल्या देशात, ऑस्ट्रेलियात असू, न्यूझीलंडमध्ये असू, कुठेतरी अमेरिकेत असू, कुठेतरी कॅनडामध्ये असू, तुम्ही कुठलं राष्ट्राचं नाव घ्या, परमेश्वर म्हणतो मी तिकडे आहे. मी सर्वव्यापी परमेश्वर आहे. सर्व काही मी निर्माण केलेलं आहे आणि म्हणूनच त्या अस्तित्वात आहेत. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते देवाविषयी पवित्र शास्त्र बायबलमध्ये, ते म्हणजे तो सर्व ज्ञानी आहे. त्याला सर्व काही ठाऊक आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही की त्याला ठाऊक नाही. कदाचित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या असतील. कुठला तरी त्रास, कुठली तरी फसवणूक, कुठला तरी छळ, कुठला तरी द्वेष, काही गोष्टी तुम्ही अनुभवत असाल. कुठले तरी कष्ट, कुठलं तरी आजारपण, कुठलं तरी मरण यातना तुम्हाला तुम्ही अनुभवत असाल. परंतु या सर्व गोष्टीमध्ये तो देव सांगतो की मला माहीत आहे, माझी नजर तुझ्यावर आहे, मी तुला पाहतो आणि मी तुला सोडवण्यास समर्थ आहे. प्रियानो, भजन संहिता, स्तोत्र संहिता 139 13 ते 17 काय लिहिलं ते मी इथे वाचते आपल्याकरिता. तो म्हणतो, देवा तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस, तेव्हा मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तू माझ्याबद्दल सर्व काही माहीत होते तुला. परमेश्वरात मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदर रीतीने निर्माण केले आहेस. तू खूपच अद्भुत आहेस आणि मला हे चांगलेच माहीत आहे. कारण अनेक वेळा आपण आरशात पाहतो आणि म्हणतो, अरे मी असा का दिसतो, मी असा का नाही दिसत, माझे केस असे का, मी अशीच कशाला आणि मी तशीच कशाला. प्रियानो, परमेश्वराचं वचन म्हणतं की तुम्ही जसे आहात, तुम्ही जसे दिसतात, तुम्हाला परमेश्वराने अतिशय अद्भुत आणि भययोग्य रीतीने सुंदर असं निर्माण केलेलं आहे. तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे. माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस. अजून किती स्पष्ट वर्णन हवं आहे आपल्याला. काय म्हणते बघा, आपलं शरीर निर्माण होत असताना आपल्या देवाने आपली हाडे पाहिली. माझे अवयव वाढत असताना तू मला पाहिलेस. तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही. प्रियानो, किती अद्भुतरित्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला तुमचा आणि माझा विचार करून आपल्याला निर्माण केलंय. कधी हा विचार केलाय का की आपला जन्म जो झाला 9 महिने, परमेश्वर खुद्द 9 महिने तो आपल्यावर कार्य करत होता आणि 9 महिन्यानंतर आपला जेव्हा जन्म होतो, अतिशय सुंदर अशी देवाची हस्तकृती जन्माला येते. ती हस्तकृती तुम्ही आणि मी आहात. वचनात म्हटलेलं आहे, तुझे विचार मला महत्त्वाचे आहेत. देवा तुला खूप माहीत आहे. देवाला खूप माहीत आहे, सगळं माहीत आहे. त्याचा विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो यशाया संदेशाच्या 40व्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये. तिथे काय म्हटलंय बघा, आकाशाकडे पहा, हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील सेना कोणाची निर्मिती आहे? प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान आणि सामर्थ्यवान आहे, म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही. पण बघा, इथे म्हटलेलं आहे की तारांना सुद्धा देव नावाने ओळखतो आणि म्हणून त्याच्यातील एकही तारा हरवत नाही. जर आकाशातील तारे, जर त्या ताऱ्यांवर त्या देवाची नजर आहे, तर तुम्ही आणि मी जे त्याच्या रूपात, त्याच्या स्वरूपात निर्माण केलेले आहेत, आपल्यावर त्या देवाची किती नजर असेल आणि किती तो आपल्याला हरवू देणार नाही, किती तो आपल्याला उराशी धरून ठेवेल, किती तो आपल्या हात धरून, जसं आपण अगोदरच्या वचनात वाचलं आपण, उजवा हात धरून तो आपल्याला पुढे नेईल. प्रियानो, त्या देवाला तुमची काळजी आहे. आणि येशूची सुवार्ता जी आपण म्हणतो ती आहे, ह्या देवाला ज्याचं वर्णन आपण सारं काही वाचलं, जुन्या करारात ही वचनं घेऊन आपण जी वाचली, हा देव, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 1 अध्याय त्याच्या 18व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की कोणी मनुष्याने आतापर्यंत देवाला कधी पाहिलं नाही, परंतु एकमात्र प्रभू येशू ख्रिस्त जो देव आहे, जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हाला प्रकट झाला आहे. बघा काय म्हटलंय की हा देव प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पुत्राच्या रूपात आपल्याला प्रकट झालेला आहे. त्या देवाचं प्रकटीकरण आपल्याला प्राप्त झालंय त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. जेव्हा तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारतो, तेव्हा आपण ह्या सर्व समर्थ, सर्व शक्तिमान परमेश्वर, जो सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापी आहे, सर्व ज्ञानी आहे, त्या देवाला आपण आपल्या जीवनात स्थान देतो. प्रियानो,
त्याला तुमच्या जीवनात स्थान द्या. सुवार्ता हीच आहे. सुवार्ता हीच आहे की लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि योहानाच्या 17व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात म्हटलं आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे की तुम्ही त्या देवाला जाणावं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याला त्याने पाठवलं आहे त्याला तुम्ही जाणावं. त्याला जाणण्याची इच्छा आपण ठेवूया. प्रियानो, आपल्या जीवात जीव असेपर्यंत, आपला श्वास चालू असेपर्यंत त्याला आपण शोधूया आणि मनाने त्याला हाक मारूया आणि आपल्या जीवनात त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान देऊया. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तुमचं सहाय्य करू आणि त्याच्या ज्ञानामध्ये आपल्या सगळ्यांची वाढ होऊ. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.